भूमिहीन होण्याची वेळ आली तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. जमिनीचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे. आणि जर नाईलाज असतो, समजा जर जमीन विकायची झाली, समजा एखाद्या प्रकल्पामध्ये जाते, त्याच्यामुळे नाईलाज असतो. पण त्या पैशासाठी आपण न भांडता व्यवस्थित त्याचं हे करून आपण म्हणजे बहिणीने पण मला असं वाटतं की जास्त हिस्सा मागावं नाही किंवा भांडावं नाही हिश्श्यासाठी. आणि भावाने पण बहिणीला कमी पडेल एवढं नाही करावं. काय सगळ्या गोष्टी समजून हे करून नाही कराव्या. म्हणजे जुन्या काळात बघा कसं होतं, तेव्हा बहीण कधी मागायची नाही आणि भाऊ पण असं कधीतरी हा ही 1 एकर जमीन तुला घे किंवा हे घ्या. म्हणजे आज एवढं प्रेम होतं त्यांचं की कधीच एकमेकाला त्याबद्दल हे करतो. तर तसंच प्रेम आता पण राहिलं पाहिजे. आणि त्यात तोच संदेश आपण देतो एक तुम्ही जमीन विकू नका. आणि जरी नाईलाज असतं विकायला लागले तर त्या पैशाचा सदुपयोग करा. जमीन विकत घ्या, धंद्यामध्ये गुंतवा. वाम मार्गाने जर पैशांचा वापर करू नका. आणि